स्किनचं रूटीन फॉलो करायचं म्हणजे नेमकं काय करायचं आणि रोज स्किनचं रूटीन कसं फॉलो करायचं आणि रोज काय केलं पाहिजे ज्याने तुमची स्किन एकदम हेल्दी, टवटवीत आणि फ्रेश राहील. तर आज आपण CTM म्हणजे काय हे बघणार आहोत आणि डेली तुम्ही हे CTM जर फॉलो केलं तर 20 ते 25 दिवसामध्ये तुम्हाला तुमच्या स्किनमध्ये खूप जास्त फरक दिसायला लागेल. तर सर्वात पहिल्यांदा साबणाने तोंड न स्किनला सूट होईल असा फेस वॉश यूज करायचा आहे. CTM मधला C म्हणजे क्लिन्झिंग. तर क्लिन्झिंग तर रोज करायला जमणार नाही आपल्याला, पण फेस वॉशने व्यवस्थित चेहरा क्लीन करून घ्यायचा. त्यानंतर येतो टोनर. CTM मधला T म्हणजे टोनर. तर चेहरा व्यवस्थित धुतल्यावरती पुसून घ्यायचा आहे. पुसून म्हणजे एकदम रब करायचा नाही आहे चेहरा, तुम्हाला एकदम डॅब डॅब करून कॉटन क्लॉथनी किंवा टॉवेल असा मऊ असायला हवा आहे. त्यानंतर आपण टोनरकडे वळूयात. कुठलंही टोनर जे तुमच्या स्किनला सूट होईल, कुठलंही ब्रँडिंग न करता मी तुम्हाला इथे माझ्याकडे जे टोनर आहे ते दाखवते. त्याचे 2-3 स्प्रे तुम्हाला स्किनवरती मारायचे आहेत, चेहऱ्यावरती, आणि ते डॅब डॅब करून सुकून द्यायचे आहेत. त्यानंतर तुम्हाला मॉइश्चरायझर अप्लाय करायचे. ते पण कुठलं वापरायचं हे मी तुम्हाला पुढे व्हिडिओमध्ये सांगतेच. तर आता व्यवस्थित टॅप टॅप केल्यावरती हे असं सुकून द्यायचं आहे. 2-3 सेकंदामध्ये ते सुकून जातं आणि मग त्यानंतर आपण मॉइश्चरायझर अप्लाय करायला घेऊ. तुमची स्किन जर ड्राय असेल तर हेवीवालं मॉइश्चरायझर यूज करायचं आहे आणि जर तुमची स्किन जर ऑइली असेल तर तुम्हाला वॉटर बेस किंवा जेल बेस मॉइश्चरायझर यूज करायचं आहे. माझी स्किन जी आहे ती ऑइली आहे पण सेन्सिटिव्ह पण आहे, त्यामुळे मी सेटाफिलचं यूज करते मॉइश्चरायझर. तुम्ही कुठलंही मॉइश्चरायझर यूज करू शकता. थोडंसं मॉइश्चरायझर बोटावरती घेऊन त्याला ॲक्टिव्ह करून घ्यायचं आहे. दोन्ही बोटांनी त्याला व्यवस्थित मर्ज करून घ्यायचं आहे. असं मिक्स केलं व्यवस्थित की ते छान ॲक्टिव्ह होतं आणि मग त्यानंतर तुम्ही स्किनवरती पूर्ण लावून हळूहळू मसाज करून ते पूर्ण चेहऱ्यावरती जिरवून घ्यायचं आहे. हे तुम्हाला रोज करायचं न चुकता. 20 ते 25 दिवसामध्ये तुम्हाला स्वतःच्या स्किनमध्ये फरक दिसायला चालू होईल आणि ट्रस्ट मी 15 ते 20 दिवसांनी तुम्हाला ॲटोमॅटिकली स्वतःच जाणवेल की आपल्या स्किनमध्ये बदल होतो आहे. जे डोळ्याखालचं काळं असेल ते सुद्धा कमी होईल आणि जे डाग धब्बे असतात किंवा लाईन्स दिसायला लागतात, फाईन लाईन्स, त्यासुद्धा कमी होतात. हे रोजच्या रोज तुम्ही जर फॉलो केलं तर तुमची स्किन खूप हेल्दी होईल आणि बाकीचं काहीही करण्याची गरज नाही. मेकअपच्या आधीसुद्धा हे CTM तुम्ही फॉलो करू शकता आणि कुठलीही प्रोसेस स्किनवर करायच्या आधी हे CTM तुम्ही नक्की, व्हिडिओ आवडला असेल तर नक्की फॉलो करा. बाय बाय.